श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण वरण बनवणार आहे. आता आपल्याला डाळ भात करायचं आहे ना, त्याच्यामुळे मग आता आपण वरणाची तयारी करणार आहे आधी, नंतर मग भात बनवणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक टमाटो टाकून घेतलेला आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे, मिक्स डाळीचं वरण करणार आहे आपण. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, चवीनुसार मीठ टाकले, 1 चमचा तेल घातलेलं आहे. आणि आता आपण पाणी ओतून घेऊया. हो का, आपण एवढं पाणी ओतू आणि इथं गॅसवर ठेवून घेऊया. बघा, इथं गॅसवर ते ठेवू, झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया. बघा, आता आपण झाकण लावलेले आहे. तर ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढणार आहेत आणि मग आपण वरणाला फोडणी देणार आहे. बघा, आता आपली अशी डाळ शिजलेली आहे. तर आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया. तर आपण इथं पातेलं ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. मग ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि लसूण टाकून घेऊया. आता आपण लसूण टाकून घेतलेला आहे. हो, आता आपला लसूण असा लालसर झालेला आहे. आता आपण जिरे टाकून घेऊया. हो, आता आपण जिरे टाकून घेतलेले आहे. आपण कढीपत्ता टाकून घेऊया. थोडी हळद टाकून घेऊया आणि असं हलवून घेऊया. आणि थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडी वरण नंतर त्याला ठेवूया. आणि मग असं आपलं वरण बघा, आता आपलं वरण असं फोडणी देऊन झालेलं आहे. आणि हे आपलं 2 माणसासाठी वरण बनवलेलं आहे आणि आपण हे तिखट वरण बनवलेलं आहे. हो का, तर तुम्हाला माझं वरण कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगा. फॉलो करा.